ही गोष्ट आहे प्रयागराज येथील एका गावाची, ज्याचं नाव होतं नैनी. नैनी गाव हे खूपच सुंदर आणि छान होतं. तिथे एक धीरज म्हणून राहत होता. धीरज हा खूपच गरीब आणि अनाथ होता. तो भाज्या विकून स्वतःचा घर प्रपंच चालवत होता. भाजी घ्या, भाजी घ्या, या भाजी घ्या. भाऊ, टमाटर केवढे दिले? टमाटर तर 50 रुपये किलो आहे. एवढे महाग टमाटर मला नको बाबा, मी कुठे अजून बघून घेतो. दुकान उघडून पूर्ण 1 दिवस झाला होता, पण त्याचा व्यापार अजिबातच चालत नव्हता. तेव्हा तिथे एक बाई आली आणि म्हणायला लागली, तुम्ही मला तुमचं सगळं दुकान विकू शकता का? वाटते ही श्रीमंत घराची मुलगी आहे. माझं पूर्ण दुकान विकत घ्यायला आलीये. हो का नाही? फक्त 2000 रुपयात ही दुकान तुम्ही घेऊन घ्या. हे घ्या 2000 रुपये. ती बाई धीरजला पैसे देऊन निघून गेली. आधी तर धीरज खूपच खुश झाला होता. त्यानंतर त्याला कळालं, या तर खोट्या 2000च्या नोटा आहेत. काय जमाना आला आहे, कुणाला कुणाचं भलं करायचंच नाही आहे. थोडेसे पैसे जे येत होते ते पण ती बाई लुटून गेली. काय करू, कुठे जाऊ? रिकामं दुकान बघून तो खूपच चिंतित पडला आणि तेवढा तिथे एक भिकारी आला आणि धीरजला म्हणायला लागला, काही खायला देऊन दे. फक्त एक केळच देऊन देशील तर काय होऊन जाईल. बघ म्हाताऱ्या, माझं दुकान पहिलेच लुटलं आहे. मला अजून त्रास देऊ नको. फक्त 4 डझन केळ ठेवले आहे. जर हे पण मी तुला देऊन देईल तर मी रात्री काय खाणार? मला खूप जोराची भूक लागली आहे. तू काही नाही तर फक्त 2 केळच देऊन दे. जर याला नाही दिलं तर इथे थांबून हा माझं डोकं खात राहणार. याला मी एक केळ देऊनच देतो. उरलेल्या काही केळ्यांपैकी धीरजने त्या भिकाऱ्याला 2 केळी देऊन टाकली. ती केळी खाऊन भिकारी तिथून निघून गेला. त्यानंतर जोरदार पाऊस पडत होता. एवढा मुसळधार पाऊस आहे, थंडी वाजतीये. कुठे जाऊ, कोणाकडे जाऊ? जर रात्रभर इथे थांबलो तर थंडीनेच मरून जाईल. त्या भिकाऱ्याची नजर एका समोरच्या घरावर पडते आणि ते घर तर धीरजचं असतं. भिकारी पूर्ण हिम्मत करून धीरजच्या घरी जातो आणि त्याला म्हणतो, काय तू मला 1 रात्रीसाठी आपल्या घरी थांबवून घेशील? तू पागल झालायस का? तुझी मी थोडीफार मदत काय केली? तू तर डोक्यावर चढतोय माझ्या. रात्र होऊन गेलीये, पाऊस पण खूप मुसळधार आहे. मला थंडी पण वाजतीये, वीज पण कडकतीये. बस 1 रात्रीसाठी ही जागा देऊन दे. अच्छा, येऊन जा. त्या रात्री भिकारी धीरजच्याच घरी थांबतो. सकाळ होते आणि आता पाऊसही कमी होतोय. धीरज आता झोपेतून जागा होतो आणि तो बघतो, तो भिकारी सकाळ सकाळी आपल्या झोळीतून मिरच्या काढून त्या खात होता. तू इतक्या सकाळी उठून मिरच्या का खातोय? तुम्ही उठलात. ही मिरची कुठली अशी तशी मिरची नाहीये. याला खाल्ल्याने मला आता दिवसभर भूक नाही लागत. मला त्याच्याशी काय मतलब? तू जा आणि आपलं काम कर. चल, सकाळ झाली आणि पाऊस पण नाही पडतोय. भिकारी धीरजच्या घरून निघून जातो. धीरज भाजी मंडईमध्ये जाऊन आता भाज्या परत विकण्यासाठी त्याच्या भाजीच्या दुकानावरती भाज्या लावायला सुरुवात करतो. या ताज्या भाज्या घेऊन घ्या. या. पूर्ण दिवस संपून जातो, पण धीरजच्या दुकानावरून कोणीही भाजी विकत घेतच नाही. मग धीरज मात्र वैतागूनच जातो आणि दुकान बंद करून तो घरी निघायला लागतोच. तेवढ्यात त्याची नजर एका ठिकाणी पडते जिथे भिकारी रात्रभर झोपला होता. आणि तेव्हा धीरज म्हणतो, खरं आयुष्य तर हा जगतोय. ना कुठलं टेन्शन, ना कुठलं काम. पूर्ण दिवस इकडे तिकडे भटका, लोकांना पैसे मागा. कोणी देऊन दिली तर मजा, आणि सगळे आता देऊनच देतात. आणि रात्री मस्त आरामात झोपून जा. आणि तेवढ्यातच तिथे एक साप येतो आणि त्या भिकाऱ्याला चावून तिथून निघून जातो. आणि दूरवर थांबलेला धीरज हे सगळं काही बघत असतो. साप चावला. अरे बापरे, याला तर साप चावला. मला याला एखाद्या सपेऱ्याकडे घेऊन जावं लागणार. धीरज त्या भिकाऱ्याला आपल्या सोबत घेऊन जातो
आणि त्याचा इलाज सुरू करतो. सपेरा त्या सापाच्या विषाला काढून टाकतो. एकदम बरोबर वेळेत तुम्ही घेऊन आला, नाहीतर यांचं आयुष्य धोक्यात होतं खूप. हे तुमचे काय लागतात? हा माझ्या दुकानासमोरचा भिकारी आहे. माहित नाही तिथनं कधी जाणार. जेव्हापासनं आला आहे तेव्हापासनं माझं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकलं. काही दिवस उलटून जातात. भिकारी आता आधीपेक्षा जास्त चांगला होतो आणि धीरजला म्हणतो, तू माझे प्राण वाचवलेस म्हणून मी तुला एक उपहार देतोय. माझे इतके पण वाईट दिवस नाही आले की मी एका भिकारीकडनं उपहार घेणार. हे मी तुझ्या फायद्यासाठीच सांगतोय. भिकारी काही मिरच्या काढून धीरजला देऊन टाकतो आणि त्याला म्हणतो, ह्या कुठल्या साधारण मिरच्या नाही आहेत. अनेको सिद्ध पुरुषांसोबत राहण्यामुळे मला हे मिळालं आहे. याला तू आपल्या शेतात पेरशील तर तुझ्या पिकातून हिऱ्यांच्या मिरच्या निघणार. काय फालतू बोलतोय? जर असं असतं तर तू स्वतःला का नसतं वापरलं? मला का दिलं असतं? मी एका सज्जन माणसाला शोधत होतो जो मला तुझ्यात दिसला आहे. ह्या जादुई मिरच्या तुझ्या जवळ ठेव. भिकारी धीरजला मिरच्या देऊन तिथून तो निघून जातो आणि पुन्हा काही दिवस उलटून जातात. त्या भिकारी मात्र त्याच्या दुकानाजवळ किंवा इतरत्र कुठेही दिसत नाही. धीरज त्या मिरच्यांना बघून विचार करतो की मला ह्या मिरच्या एकदा तर पेरून बघितल्याच पाहिजे. जर त्या भिकारीची गोष्ट खरंच निघाली तर? धीरज त्या मिरच्यांना घेऊन आपल्या घराच्या अंगणामध्ये काही जागा करून तिथे रोवून टाकतो. बघता बघता काही दिवस उलटून जातात आणि त्या मिरचीच्या बियाणांमधून उजेड दिसायला लागतो. धीरज ते बघून तिथे जातो. हा प्रकाश कसला? याला खोदून बघतो. वाटतंय मिरच्या उगवून आल्या आहे. धीरज जसं त्या मिरच्यांना तोडायला लागतो त्याला तिथे हिऱ्याच्या मिरच्या दिसायलाच लागतात आणि त्याला बघून धीरज खूपच आनंदी होतो. त्या भिकारीची गोष्ट तर खरी निघाली. ह्या तर हिऱ्यांच्या मिरच्या आहे. पीक पूर्ण हिऱ्यांचं आहे. मज्जा आली. हे देवा, तुझे खूप खूप आभार रे. धीरज त्या हिऱ्याच्या मिरच्यांच्या मदतीने खूप मोठा माणूस होऊन जातो. नवीन घर, व्यापार हे सगळं काही होऊन जातं. आता त्याच्याकडे नोकर चाकर सगळं काही असतं. आज त्या भिकारीच्या मदतीमुळे माझ्याकडे इतकं सगळं आहे. पण तो कुठे आहे हे मला नाही माहीत. त्या टिल्याच्या जवळ जाऊन बघतो. बहुतेक तो मला तिथे भेटावा. मालिक, तुम्ही म्हणाल तर तुमच्यासोबत मी पण चलू? तू माझ्यासोबत येऊन काय करशील भला? पण ठीक आहे, तुझी इच्छा आहे तर तू पण चल. धीरज आणि त्याचा नोकर हे त्याच टिल्याच्या जवळ जातात आणि तिथे जाऊन बघतात की भिकारी तर तिथेच झोपलेला आहे. धीरज त्याला उठवून त्याला म्हणतो की तू इथे झोपतोय? मी तुला कुठे कुठे नाही शोधलं. मला माहीत होतं तू माझ्या जवळ नक्की येणार. मी अनाथ मूल होतो ज्याचा काहीच ठिकाणा नव्हता. प्रत्येक व्यक्ती माझ्या नाबाळीशपणाचा फायदा उचलायचा. मी बस तुमचा जीव वाचवला. त्याच्या बदल्यात तुम्ही माझं आयुष्यच बदलून टाकलं. माझी इच्छा आहे की तुम्ही माझ्यासोबत चलून माझ्या घरी राहावं. मी नक्की चलणार. माझं पण ह्या आयुष्यात कोणीच नाही आहे. माझा एक मुलगा होता जो बिलकुल तुझ्यासारखा दिसायचा, म्हणून मी नेहमी तुझ्याशीच मदत मागायचो. धीरज त्या भिकाऱ्याला घेऊन आपल्या घरी परत येतो. हिऱ्याच्या मिरच्यांच्या मदतीने धीरज खूप सारे व्यवसायही सुरू करत असतो आणि सुखाने आनंदाने आयुष्य व्यतीत करू लागलेला असतो. सुजित आणि मधू शहरातल्या एका कारखान्यात काम करत असत. शांती, काल आईला फोन केला होता. अच्छा, कशा आहेत त्या आता? म्हणत होती की आजकाल तिची तब्येत जरा बरी नसते. मग तुम्ही काय म्हणाला? मी म्हणालो की डॉक्टरला दाखव. बरं झालं, एकदा डॉक्टरांनी तपासलं तर दिलासा मिळेल. तेही आहेच, पण तरीही मला काही बरं वाटत नाहीये. हो माहिती आहे, तुम्हाला त्यांची काळजी वाटते, पण आपण काम सोडून जाऊही शकत नाही ना. हो ते तर आहेच. ठीक आहे, आपण आपलं काम करूया. सकाळपासून संध्याकाळपर्यंत दोघं शिवणकाम करत असत आणि ड्युटीनंतर तिथेच जवळच्या झोपडीत राहत असत. आणि हेच त्यांचं आयुष्य होतं, रोज कष्ट करणं आणि गरिबीत आयुष्य काढणं. एका रात्री सुजित गाढ झोपेत होता तेव्हा त्याला वाटलं जणू त्याची आई त्याला बोलावते.
सुजित बाळा, सुजित, परत ये. आईचा आवाज ऐकून त्याला जाग आली आणि तो घामाघूम होऊन आईबद्दल विचार करू लागला. अरे देवा, माझी आई बरी असू दे. मधूलाही जाग आली. काय झालं? तुम्ही एवढे काळजीत का दिसताय? आई मला बोलवत आहे. नक्कीच काहीतरी गडबड आहे. आपल्याला गावी जायला हवं. ठीक आहे. सकाळच्या पहिल्या बसने दोघं गावी गेले. ते घरी पोहोचले तेव्हा त्यांची आई तिचा शेवटचा श्वास घेत होती. आई, आई, तू आलास बेटा. देवाने माझं ऐकलं. तुला पाहिल्याशिवाय मी कशी मरणार होते रे. आई, असं नको बोलूस. तुला काही होणार नाही. नाही बाळा, आता माझी जायची वेळ आलीये. तुला एक गुपित सांगून मरू हीच इच्छा होती. कसलं गुपित? जादूच्या मिरचीचं गुपित. जादुई मिरची? माझ्या कपाटात एक लाकडाचा डबा आहे. त्यात मिरचीच्या बिया आहेत. जादूची मिरची. ते शेतात पेर आणि मिरची उगव. जादूची मिरची तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करील. एवढं बोलून सुजितच्या आईने जीव सोडला. आई! सुजित आणि मधू हमसून हमसून रडले. आई! काही दिवसांनी, तुम्हाला माहित आहे ना, आईंनी आपल्याला एक गुपित सांगितलं होतं. हो मधू. या आहेत त्या जादूच्या मिरचीच्या बिया. आपल्याला या शेतात पेरायला हव्यात. हो, पण यामध्ये खूप वेळ लागेल. काही हरकत नाही. कोणी सांगावं, आपलं नशीब पालटून जाईल. दुसऱ्या दिवशी सुजित आणि मधू दोघेही शेतात गेले आणि मिरचीच्या बिया शेतात पेरून टाकल्या. आता आपल्याला या जादूच्या मिरच्या उगवायची वाट पाहावी लागेल. मिरचीच्या बियांमध्ये काय जादू असेल हे त्यांना माहित नव्हतं, पण दोघेही मिरचीची झाडं उगवायची वाट पाहू लागले. शेतात बिया पेरून दोघे दमून भागून घरी आले. दमलात का? हो. आणि भूकही लागली असेल? हो. तू लवकर काहीतरी बनव. मधू किचन मध्ये जेवण बनवू लागली. आणखी काही दिवस जास्त कष्ट करावे लागतील, मग आपलं नशीब पालटून जाईल. अपेक्षा तर तीच आहे. थोड्या वेळाने जेवण संपवून दोघं जादूच्या मिरचीची स्वप्न पाहत झोपून गेले. पुढील कित्येक दिवस ते शेतात पाणी टाकायचं काम करत होते. कोणास ठाऊक कधीही जादूची मिरची उगवेल. धीर धरा. जादुई मिरची मध्ये काय जादू असणार आहे? माहित नाही, पण जे काही असेल ते चांगलंच असेल. रोज दोघं लांबून शेतापर्यंत पाणी आणत असे आणि आता त्यांच्या शेतात लहान लहान रोपं दिसू लागली. वाह! आता कसं? आता काही दिवसातच मिरच्या येऊ लागतील. हो, आणि यांच्यात काय जादू आहे हेही कळेलच. हो. एवढ्या दिवसांच्या कठोर परिश्रमानंतर आज सुजित आणि मधूच्या चेहऱ्यावर हास्य उमललं. जर तू नसतीस तर मी एकट्याने कसं काय केलं असतं? असा विचारच का करायचा? आता तर फक्त जादूची मिरची उगवायची वाट पाहायची. आपण दोघांनी एवढी मेहनत केलीये. हो. सुजित आणि मधूला जादूच्या मिरचीकडून खूप अपेक्षा होत्या, पण त्यांना कुठे माहित होतं की त्यांच्यासोबत काय होणार आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा सुजित त्याच्या शेतात गेला तेव्हा त्याच्या शेतात पीक आलं होतं. सुजितचा त्याच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. जादुई मिरची उगवली. सुजित काळजीत होता. तो धावत घरी आला. मधू, जादुई मिरची उगवली. काय? हो, सगळ्या मिरच्या उगवल्या आहेत. मधू आणि सुजित दोघंही शेतावर आले. मधूही चकित झाली होती. दोघांनी मिळून जादूच्या मिरच्या तोडल्या. यांच्यात काय जादू असेल? दोघेही निराश झाले होते. घरी जाऊया. मला नाही वाटत याच्यात काय जादू असेल. पण आईंनी सांगितलं होतं, म्हणजे यांच्यात नक्कीच काहीतरी जादू असणार. दोघेही निराश होते. तरीही मधूने काही मिरच्या तोडल्या. ते दोघे उदास होऊन घरी आले. त्यांना वाटू लागलं होतं की त्यांची महिन्याभराची मेहनत वाया गेली. घरी जाऊन मधू जेवण बनवू लागली आणि जशी तिने वरणात मिरची टाकली, अख्खं वरण सोन्याचं झालं. अहो, हे पहा. सोनं? जादूच्या मिरचीची कमाल. याचा अर्थ ही खरंच जादुई मिरची आहे. ही वरणात टाकल्याबरोबर त्याचं सोनं झालं. हो, आपलं तर नशीबच उघडलं. आता आपल्याला कशाचीच काळजी नाही. हो आई, धन्यवाद. ते सोनं विकून सुजितने मोठं घर घेतलं. आता त्या दोघांना खाण्यापिण्याची अजिबात काळजी नव्हती. जादूच्या मिरचीने आपलं आयुष्य बदलून टाकलं.
कुठे आपण शहराच्या बाहेर झोपडीत शिवणकाम करायचो आणि कुठे आज आपला स्वतःचा बंगला आहे. हा सगळा माझ्या आईचा आशीर्वाद आहे. हो, आईने आपल्या दोघांचं आयुष्य सावरलं. जादूच्या मिरचीने सुजित आणि मधूचं आयुष्य बदलून टाकलं. ते गरीब होते, आता श्रीमंत झाले. आता ते दोघं गरिबांची मदत करू लागले. गावात कोणालाही काही समस्या असली तर ते त्यांच्याकडे धावत जात असे. बाळा, मला माझ्या मुलीचं लग्न करायचं आहे, माझी मदत कर. सुजित आणि मधू मोठ्या मनाने लोकांना मदत करत असत, कारण त्यांचं धन कधीच संपणारं नव्हतं. जेव्हा कधी त्यांना पैशांची गरज असायची ते जेवणात जादूची मिरची टाकायचे आणि जेवणाचं सोनं होऊन जायचं. बहुतेक त्यांना ही जादू यासाठी मिळाली होती की सुजित आणि मधूने लोकांची मदत करावी. जादूच्या मिरचीची जादू कधीच न संपणारी जादू होती.